नमस्कार. इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे गुळाची दशमी. तर इथे मी गव्हाचं पीठ 3 वाट्या घेतलेल्या आहे, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ 1 वाटी, गूळ 1.5 वाटी, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा साजूक तूप आणि मीठ 1 चमचा घेतलेला आहे. हिवाळ्यामध्ये तिळाच्या पोळ्या, गुळाची दशमी असे खाल्ले तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. कारण तीळ हे थंडीतच खाल्ले तर चांगले असते, कारण ते उष्ण असते, म्हणून उन्हाळ्यामध्ये खाऊ नये. आता मी इथे एक स्टीलची मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण सुरुवातीला गव्हाचं पीठ ओतून घेऊ. गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठसुद्धा चाळून घेतलेले आहे. आता डाळीचे पीठ याच्यामध्ये मिक्स करू, चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. ज्या वाटीने मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि पाणीसुद्धा आपण त्याच वाटीने घ्यायचे आहे. तर आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि एक स्टीलचे पातेले ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये मी हे 3 वाट्या पाणी घातलेले आहे. आणि 3 वाट्या पाणी घातल्यानंतर मग आपण घेतलेला जो गूळ आहे तो गूळ याच्यामध्ये घालूया. गूळ मी चिरून घेतलेला आहे आणि सुंठ पावडर 1 चमचा ती पण याच्यामध्येच घालायची आहे. आणि हे गुळाचं पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे आणि ते गरम असतानाच पिठामध्ये आपणाला मळून घ्यायचे आहे, थंड होऊ द्यायचे नाही. पहा, पाणी आपले उकळलेले आहे, त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकलेले आहे. पिठामध्ये आपण थोडेसे मीठ टाकूया, चवीनुसारच मीठ आपणाला टाकायचं आहे. आणि पिठाच्या मध्यभागी असा हाताने गोल करून घ्यायचा आहे, कारण हे गुळाचं पाणी आपणाला मधोमध गाळून ओतायचं आहे, कारण त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकलेले आहे किंवा गुळामध्ये रेती वगैरे असते, म्हणून आपण हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे. 3 ते 4 चमचे साजूक तूप घातलेले आहे आणि अशा पद्धतीने मध्यभागी हाताने गोल करून हे गुळाचं पाणी गरम असतानाच आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी थंड होऊ द्यायचं नाही आणि चमच्याने हळूहळू हे पीठ एकत्र आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने लगेच याच्यामध्ये मळायला सुरुवात करायची नाही, कारण हाताला चटके बसू शकतील. आता हे सर्व पीठ आपणाला या गुळाच्या पानामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कणकेचा गोळा मळतो आपण त्याप्रमाणे असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. या गुळाच्या दशम्या आपण प्रवासाला बरोबर घेऊन गेलो तर नक्कीच अगदी 10 ते 15 दिवस बिलकुल खराब होत नाही. शेंगदाण्याची चटणी आणि तिळाची चटणी याच्याबरोबर खायला पण खूप छान लागते. चांगला घट्टसर गोळा होत आलेला आहे. हे पीठ घट्टच मळायचे आहे, त्याच्यामुळे दशम्या खूप छान होतात. आता 15 ते 20 मिनिट आपण हा पिठाचा गोळा याच्यामध्ये झाकण ठेवू आणि ठेवून देऊ. 15 ते 20 मिनिटांनी आपण लाटायला घेऊया. पहा, पीठ चांगले भिजलेले आहे आणि आपण ज्याप्रमाणे कणकेचं पीठ मळत असतो म्हणजे चपातीसाठी, तसे हे पीठ मळायचे नाही, घट्टच मळायला लागते, तरच दशम्या खूप छान होतात. इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे. आता याच्यावरती आपण हा पिठाचा गोळा हाताला थोडेसे तेल लावून पुन्हा एकदा थोडेसे मऊ करून घ्यायचे आहे आणि नंतर हातावरती एक उंडा घेऊन चांगला तोही उंडा मऊ करून आपण या दशम्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे मी थोडेसे पीठ घेतलेले आहे, कारण दशमी लाटत असताना ते पीठ जर पोळपाटाला खाली चिकटू नये म्हणून थोडेसे किंचित वरून 1 चिमूट आणि खालच्या बाजूने 1 चिमूट असे हे वापरायचे आहे. तुम्हाला जर वाटले की फक्त तेल लावूनच आपण ही पूर्ण दशमी लाटू शकू तरी काही हरकत नाही, पिठाचा वापर नाही केला तरी चालते. परंतु दशमी करत असताना आपण चपातीला तेल लावतो त्याप्रमाणे हा उंडा आपण तेल लावून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या सर्व आपण दशम्या करून घेणार आहोत.
आता तुम्हाला जर जेवढ्या दशम्या बनवायच्या आहेत तेवढ्या दशम्या तुम्ही अगोदरच लाटून घेतल्या, समजा 8 ते 10 दशम्या लाटून घ्यायच्या आणि नंतर भाजायच्या तरी चालतात. कारण चपातीप्रमाणे आपण एक दशमी लाटूस्तो दुसरी दशमी भाजत असताना ते करपण्याची शक्यता असते आणि गॅस कमीच ठेवायला लागतो. म्हणून मग सर्व दशम्या अगोदर लाटून घ्यायच्या आणि नंतर चांगल्या खरपूस भाजायच्या. हे जे पीठ आहे आपण कापण्या करतो त्याप्रमाणेच हे दशमीचं पीठ मळून आपणाला घ्यावं लागतं, म्हणजे असं पोळपटाला हे पीठ चिकटत नाही आणि पिठाचा जास्त बिलकुल वापर होत नाही. गुळाच्या दशम्या हा एक पारंपरिक पदार्थ आहे. हा पदार्थ अतिशय कमी साहित्यात झटपट होणारा असा पदार्थ आहे. या पदार्थात गुळाची पौष्टिकता आणि तिळाची भरपूर पोषण मूल्ये आढळून येतात. हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ही गुळाची दशमी बनवायला विसरू नका. प्रवासात तर या दशम्या 10 ते 15 दिवस सहज अगदी चांगल्या टिकतात. पूर्वी हा पदार्थ आवर्जून प्रवासात नेला जायचा, परंतु आता करायचा कंटाळा म्हणून हा पदार्थ कमी होत चाललेला आहे. गोड दशमी हा महाराष्ट्रीयन जेवणातील गोड पदार्थ. गव्हाचे पीठ आणि चण्याचे पीठ घालून केलेली ही पोळी किंवा दशमी आहे. एक पसंतीचे प्रवासी खाद्य आहे. कृती सोपी आहे. या दशमीबरोबर चटण्या लोणचे खाल्ले जाते. गोड दशमी हे लहान मुलांना आरोग्यदायी म्हणूनही आहे आणि म्हणून आपण घरीसुद्धा अशा दशम्या बनवून ठेवू शकता. मुलांना डब्यामध्ये द्यायलासुद्धा हा एक चांगला पदार्थ आहे. हिवाळ्यात तर तीळ अतिशय उत्तम आहे, पौष्टिक आहे आणि म्हणून तिळागुळाची सुद्धा पोळी या पद्धतीनेच केली जाते. तर आता आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि गॅस पुन्हा चालू करू. या सर्व गोड पोळ्या आपण भाजून घ्यायच्या आहेत. तवा तापलेला आहे. गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येकाच्या घरात गूळ असतोच. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम असते, परंतु लोहाचे प्रमाण अधिक आहे. गुळापासून अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. कोणत्याही मार्गाने गूळ आपल्या शरीरात जाण्यासाठी महिला प्रयत्नशील असतात. गूळ हा बाजारात सहज उपलब्ध होणारा आहे. हिवाळ्यात गूळ शरीरासाठी खूप चांगला आहे. 10 ग्रॅम गुळात 38 कॅलरीज आहेत. मधुमेही रुग्णांनी गूळ खाण्यास काही हरकत नाही, पण कमी प्रमाणात खाणे चांगले. गुळामुळे ऊर्जा वाढते. थकवा आला असेल किंवा अशक्तपणा आला असेल तर रोज थोडा गूळ खावा. गूळ पाचक असल्यामुळं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आल्याबरोबर गूळ गरम करून कोमट पाणी पिल्यास घसादुखी कमी होते. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीर उबदार राहते आणि वजन कमी होते. अनेक फायदे आहेत, परंतु त्याचे सेवन कमी प्रमाणात करणे केव्हाही चांगलेच आहे. जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे आहेत. मी जे हे दशम्याचं प्रमाण घेतलेलं आहे पिठाचं, त्याच्यामध्ये 10 ते 15 दशम्या सहज होऊ शकतात आणि आपणाला जेवढ्या बनवायच्या असतील तेवढे बनवून राहिलेले पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून करू शकता. 7 ते 8 दिवस हे पीठसुद्धा खराब होत नाही. दशम्याबरोबर आपण आता शेंगदाणा आणि तीळ या 2 चटण्या करून घेणार आहोत. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत पहा. आता याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. 1 वाटी शेंगदाणा आणि 1 वाटी तीळ असे हे 2 वाट्या घेऊन मी चटण्या बनवणार आहेत. आता तिळे आपले भाजून झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, लसूण टाकलेला आहे पहा. लसूण थोडा जास्त घालायचा. 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आणि जास्त बारीक वाटायचं नाही, जाडसर, म्हणजे ते शेंगदाण्याचे दाणे दाताखाली आले की खायला चांगले वाटतात. पहा आपली चटणी वाटून झालेली आहे. आता 2 चिमूट गोड साखर टाकलेली आहे, कारण जास्त तिखट लागले तर ते तिखटपणा कमी होतो. आता याच्यामध्ये आपण पुन्हा त्याच भांड्यात तीळ, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हे जाडसरच वाटून घ्यायचे आहे पहा.
आता हे तिळाचे पण वाटण झालेले आहे आणि ह्या दोन्हीही वाटून घेतलेले जे आहे चटण्या ते आपण तव्यामध्ये तेल टाकून पुन्हा 2 मिनिट परतून घेणार आहोत. तर आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तवाही गरम झालेला आहे. 2 चमचे तेल टाकलेले आहे आणि सुरुवातीला हे शेंगदाण्याची चटणी आपण 2 मिनिट चांगली परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तिळाची चटणी परतून घेणार आहोत. शेंगदाण्याची चटणी झालेली आहे. आता तिळाची चटणी याच्यामध्ये आपण तेल टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे या दशम्यांच्या बरोबर खाण्यासाठी मी 2 चटण्या बनवलेल्या आहेत. खूप छान लागतात दशम्या आणि चटणी, लोणचे तुम्ही खाऊ शकता. तर दशम्याचं हे योग्य प्रमाण घेऊन मी गुळाचे दशमी आणि चटण्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.